दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो नमस्कार। जनावरांचे जंत निर्मूलन का करावे हे आपण आज पाहणार आहोत। जंत निर्मूलन केल्याने गायींचं आणि वासरांचं आरोग्य सुधारतं। त्यामुळे दर 3 महिन्याला आपण आपल्या गोठ्यातील जनावरांना जंतांचं औषध दिलं पाहिजे। जनावरांच्या शरीरामध्ये चाऱ्याद्वारे, मातीमार्फत, पाण्यामधून अशा वेगवेगळ्या मार्गाने जंत प्रवेश करत असतात। जंत झाल्यामुळे होणारं नुकसान आपण पाहूया। 1. जनावरांची तब्येत न सुधारणं आणि दुसरं नुकसान क्षमतेपेक्षा कमी दूध देणं। प्रामुख्याने वासरांमध्ये वजन वाढ कमी होणे, तसेच जनावरांमध्ये वजन कमी होणे, वेळेवर माजावर न येणे, जनावरांमध्ये जुलाब होणे, अपचन होणे, चारा कमी खाणे, त्वचा निस्तेज होणे, दुधाची गुणवत्ता कमी होणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, त्यामुळे सतत आजारी पडणे। जर जंतामुळे एवढं नुकसान होत असेल तर दूध उत्पादक शेतकरी बांधवांनो, आपण योग्य प्रकारे जंताचं औषध दिलं पाहिजे। जंत निर्मूलन करताना पुढील गोष्टी विचारात घेतल्याच पाहिजेत। 1. जनावरांचं वजन। आपण जनावराच्या वजनानुसार जंताचं औषध दिलं पाहिजे। औषधाची मात्रा कमी मिळाल्यास पूर्ण जंत निर्मूलन होणार नाही, म्हणून वजनानुसार जंतनाशक देणं गरजेचं आहे। जनावरांच्या वजन काढण्याच्या टेप बाजारात उपलब्ध आहेत। शेणाची तपासणी। जनावरांच्या पोटात, आतड्यात जे जंत आहेत त्यांचा प्रकार ओळखण्यासाठी प्रयोगशाळेतून शेण तपासून आणलं पाहिजे। शेणातील जंताची अंडी तपासली जातात। पशुवैद्यकांच्या सल्ल्याने जंताचं औषध देऊन घेतलंच पाहिजे। तिसरी विचारात घेण्याची गोष्ट म्हणजे वेळ, कालावधी आणि गाभण गाई। लहान वासरांना दर महिन्याला पहिले 6 महिने जंताचं औषध दिलं पाहिजे। मोठ्या जनावरांना दर 3 महिन्याला जंताचं औषध दिलं पाहिजे। दरवेळी जंताचं औषध देताना वेगवेगळं दिलं पाहिजे। सतत एकच औषध दिल्यामुळे औषध प्रतिरोधकता तयार होते आणि औषधांचा चांगला परिणाम दिसून येत नाही। गाभण गायींना पशुवैद्यकांच्या सल्ल्यानं जंताचं औषध देऊन घेतलं पाहिजे। जंताच्या औषधासोबत लिव्हर टॉनिक दिल्यास जनावरांचा ताण कमी व्हायला मदत होते। सकाळी किंवा संध्याकाळी जंताचं औषध हे दिलं पाहिजे। अशा प्रकारे जर शेतकरी मित्रांनो आपण वजनानुसार शेणाची तपासणी करून पशुवैद्यकांच्या सल्ल्यानं नियमित जंतनाशक दिल्यास जनावरांचं आरोग्य उत्तम राहील आणि गोठ्याची उत्पादकता वाढून नफा होईल। सोनाई पशु आहारच्या या पेजवर आपल्याला नेहमीच अशी महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल। तसेच या व्हिडिओ संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सोनाई पशु आहारच्या पेजला नक्की फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।